मुंबईतल्या पवईतल्या हिरानंदानी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। बंद पडलेल्या ईव्हीएम बदलण्याकरता म्हणून 2.5 ते 3 तास लागल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। मुंबईतल्या उच्चभ्रू अशा पवई भागात मतदान केंद्रावर मोठा खेळखंडोबा झाल्याचं पाहायला मिळालं। पवईतल्या हिरानंदानी मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्या। बिघाड झालेल्या ईव्हीएम तातडीने बदलणं अपेक्षित होतं, मात्र या प्रक्रियेला तब्बल 2 ते 2.5 तास लागल्याचा आरोप करण्यात आला। परिणामी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी याबाबत संताप व्यक्त केला। 3 तास होऊन गेलेले आहेत आम्हाला रांगेत, काही जण तर 5-5 तास आहेत जे पुढे आहेत ते, आणि आतापर्यंत बराच वेळ झालेला आहे। माझा प्रश्न एवढाच आहे की जर सगळं सुरळीत चालू आहे तर 3-3 तास का लागत आहेत? 1300 यादीत जर नावं आहेत आम्हाला समजलं तर 1300 ची यादी असलेल्या ठिकाणी तुम्हाला इतका वेळ का लागतो? मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना नेमकी माहिती नव्हती, त्यामुळे रांगेत उभे असलेल्या सामान्य मतदारांसह सेलिब्रिटींचे देखील हाल झाले। लाईन खूप स्लो आहे। 11 वाजता आलोय मी आणि आतमध्ये खूप स्लो ट्रेन कारभार चालू आहे। आपण ईव्हीएम मशीन आणतो, पण मग बाकीची सगळी यंत्रणा पण त्याच पद्धतीची फास्ट व्हायला पाहिजे। जर सिनियर सिटीजन असतील तर मग त्यांना एक वेगळा विभाग करून द्यायला पाहिजे होता। सत्ताधारी आमदार दिलीप मामा लांडे यांनीही झालेल्या प्रकाराला निवडणूक कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी आयोगाकडे तक्रार केल्याचं देखील दिलीप मामा लांडे यांनी म्हटलंय। थोडंसं त्या ठिकाणी आमचे जे कर्मचारी असतील यांच्याकडून काय चुका असतील त्याच्यामुळे थोडंसं मतदान स्लो चाललेलं होतं, परंतु मी संपूर्ण अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती केली आणि आता त्या ठिकाणी कर्मचारी वाढवलेले आहेत, मशीन बदली करण्यात आलेली आहे। आता त्या ठिकाणी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू आहे। पवईतल्या मतदान केंद्रावरून अनेक मतदार घरी गेल्याचं देखील सांगण्यात आलं। मतदान कर्मचाऱ्यांच्या ढिसाळपणाचा मतदानावर परिणाम झाल्याचं दिसून आलंय। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।